संभाजीनगरमधून आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, आपण विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे पाहतोय, संभाजीनगरमध्ये मराठवाड्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। अगदी खरं आहे। मराठवाड्यात आतापर्यंत 49% पेरण्या झालेल्या आहे, म्हणजे एकूण पेरणीच्या 50% सुद्धा पेरणी आपण आतापर्यंत गाठलेली नाही, कारण पावसाची मोठी तूट संभाजीनगरमध्ये आणि संपूर्ण मराठवाड्यात पाहायला मिळाली। सुरुवातीला पूर्ण जून महिना हा कोरडा गेला। जुलैला सुरुवातीला थोडा पाऊस आला, मात्र हा पाऊस समाधानकारक नव्हता। त्यामुळे 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका असं आवाहन राज्याच्या कृषी खात्यानं आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलं होतं। मात्र तरीसुद्धा काही ठिकाणी पेरण्या झाल्या, कारण इतक्या दिवस पेरण्या लांबल्या असं फार क्वचितच घडलं आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल होता आणि या सर्व परिस्थितीत त्यांनी पेरण्या केल्या। आता पेरण्या झाल्यानंतरचं चित्र काय, तर मी तुम्हाला एका शेतात आहे ते तुम्हाला दाखवतोय। आपण बघतोय जमीन अजूनही अशा जमिनीमध्ये ओलावा दिसत नाही आहे, माती अशी सहजपणे हातात येईल असं हे चित्र आहे। आणि या शेतामध्ये ही सगळी कपाशी लावली आहे। ही कपाशीची झाडं आता अवघी बघतो आपण फक्त इथपर्यंत आलेली आहे। जर चांगला पाऊस असता तर ही कपाशीची झाडं माझ्या कमरेपर्यंत आली असती असं चित्र होतं। म्हणजे कमी पडलेल्या पावसाचा प्रोडक्शनवर सुद्धा इतक्या मोठा परिणाम झालेला आहे। उत्पन्न कमी मिळणार आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात असं चित्र आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्यात 60% जास्त पेरणी झालेली नाही आहे। फक्त नांदेडच्या काही भागात जास्त पेरणी झाली आहे, कारण तिथं थोडा जास्त पाऊस पडला होता आणि हा अपवाद वगळता परभणी, हिंगोली, बीड आणि जालना इथं 50%पेक्षा कमी पेरण्या झालेल्या आहे। आता जुलै महिन्याची 10 तारीख उजाडलेली आहे, अजूनपर्यंत पेरणी झालेलीच नाही आहे। जर पाऊस येणार नाही तर पेरणी होणार कधी, आणि पेरणीच झाली नाही तर पीक येणार कसं? या काळ्या मातीतून शेतकऱ्यांसाठी सोनं उगवणार कसं असा प्रश्न बळीराजाला पडला आहे। त्यामुळं अजूनही जर मोठा पाऊस आला तर जी उशिराची पीक आहे, खास करून सोयाबीन लावता येणं शक्य आहे, मका लावता येणं शक्य आहे आणि त्यातून शेतकऱ्यांच्या पदरी काही पैसे पडतील। मात्र आता सगळी मदार ही पावसावर आहे। ज्यावेळेस पाऊस येईल त्याच वेळेस पेरण्या होऊ शकेल आणि त्यानंतरच शेतकऱ्यांना या काळ्या मातीतनं सोनं मिळू शकेल। सध्या ऊन पडलेलं आहे। गेली 2 दिवस मराठवाड्यासह संभाजीनगरमध्ये ऊन आहे। पावसाचं कुठलंही लक्षण दिसत नाही आहे। काही दिवसांपूर्वी जे काळे ढग दाटून येत होते ते सुद्धा दिसत नाही। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि वरुण राजा बरस रे मराठवाड्यात अशीच आर्त हाक हा बळीराजा आता वरुण राजाला देतो। जी।